तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती अखेर तोडगा निघालाय। मुख्यमंत्री आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक झाली। या बैठकीनंतर आता महत्त्वाचा निर्णय झाला। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं। बैठकीत राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे। तर सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 इतकी वाढ केलेली आहे। तसंच ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, बडतर्फ करण्यात आलेला आहे, त्यांना पुन्हा एकदा कामावर घेण्याचं आश्वासनही सरकारनं दिलेलं आहे। तर सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केलाय, समाधान व्यक्त केलंय। तर 2 दिवस खरं तर सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र या लढ्याला यश आलेलं आहे। एसटी कामगारांच्या अनेक प्रश्नांचा एक चांगला मार्ग मिळालेला आहे, उकल झालेली आहे। अनेक प्रश्न आता मार्गी लागलेत आणि त्यामुळे गुलाल उधळतच या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा हा आनंद आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात काही जणांचे अश्रू पाहायला मिळत होते, कारण अनेक वर्षांचा त्यांचा हा लढा होता। अनेक मागण्या घेऊन ते लढा देत होते, कारण एसटी कामगारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून एकतर पगारासंदर्भात होणारी कुतरोड, पगार वेळेत न होणं, ज्या सोयी सुविधा असायला हव्यात त्या अतिशय खालच्या दर्जाच्या सुविधा दिल्या जात होत्या आणि त्यामुळेच प्रवाशांची सगळी भिस्त या कर्मचाऱ्यांवरती असूनही कर्मचारी काम करत होते, जीव मुठीत घेऊन स्वतः काम करत होते आणि त्याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं हे कर्मचारी इतर प्रवाशांना सुद्धा एक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र अशात या मागण्या ज्या आहेत त्या मान्य व्हाव्यात यासाठीचे प्रयत्न त्याला यश आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत काल संध्याकाळी जी बैठक झाली त्यानंतरची ही दृश्य पाहतो। ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कशा पद्धतीनं ही पगारवाढ झालेली आहे। 2021ला आणि असलेला जो पगारवाढ होती ती 00 असेल तर मग 2024ला 6,500 मिळणार आहेत। 2021ला 1,500 रुपये असतील तर 2024ला 5,000 मिळणार। 2021ला 2,500 रुपये असेल तर 2024ला 4,500 इतकी पगारवाढ मिळणार आहे। 2021ला 4,500 पगारवाढ मिळालेली असेल तर ती 2024ला 2,000 इतकी वाढवून मिळणार आहे। तर हा महत्त्वाचा तोडगा काढण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांना नेमकं काय मिळालं तर मूळ वेतनात सरसकट 6,500ची वाढ मिळालेली आहे। पुढील महिन्याच्या पगारात वेतन वाढ मिळणार आहे। तर 2 वर्षांपासून जे निलंबित होते त्यांना पुन्हा एकदा कामावर घेतलं जाणार आहे। 193 डेपोंच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आलाय। एसटी कर्मचारी कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास देखील मिळणार आहे। तर कॅशलेस मेडिकल विम्याची मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य न्याय दिला आणि कमी कालावधीमध्ये काल दुपारी आंदोलनाला सुरुवात झाली आणि आज सायंकाळी हा महागणपतीचा प्रसाद राज्यातल्या या कर्मचाऱ्यांना, कष्टकरी वर्गाला या ठिकाणी मिळालेला आहे। मागच्या सरकारनं 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेतले, अनेकांच्यावरती गुन्हे दाखल केले, अनेकांना तुरुंगात टाकलं। अरे ह्या सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सर्वसामान्यांसाठी इथं काम करत आहोत, गोरगरिबांच्यासाठी। आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे। आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती। सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना
सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे. म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500ची वाढ झाली. 4,000ची वाढ ज्यांना दिली होती 2021ला त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती. आमच्या मूळ वेतनात जर 6,500 रुपये जर वाढ केली असेल तर ती योग्य आहे. सरसकट 6,500 रुपये वाढ सर्वांना दिली पाहिजे आणि आमचे मागील थकबाकी ते बी मिळाले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं. कारण आमचं 2016च्या पूर्वीपासून जी आमची थकबाकी आहे ती अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. थकबाकी महागाई भत्ता वाढ झालेला आहे, तो महागाई भत्ता बी आम्हाला थकबाकी मिळालेली नाही. तर ती जर मिळाली असती तरी ते बरं झालं असतं आम्हाला.